आणि या क्षणाची एक मोठी बातमी, अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। महायुतीबाबत बोलताना पक्ष नेतृत्वाची मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद त्यांना देण्यात आलेली आहे। जागा वाटपाच्या आकड्यावरून वाद झाल्याने प्रवक्त्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। खुद्द प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नोटीस बजावली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। निलेश, अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना जी नोटीस बजावण्यात आलेली आहे, मुख्य कारण काय आणि नोटीशीत काय म्हटलंय? खरं तर विशाल, मागे जर आपण पाहिलं तर सातत्यानं महायुतीमध्ये अजित पवार गटातील काही प्रवक्त्यांच्या वतीने जे वक्तव्य होते त्यावरून नाराजीचा सूर प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता आणि त्यामुळे कुठेतरी सातत्यानं नाराजी महायुतीमध्ये आहे का अशी देखील एक चर्चा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि हीच बाब आता लक्षात घेत कुठेतरी फॉर्म्युला संदर्भात देखील अशाच पद्धतीने चर्चा रंगल्या होत्या आणि त्यामुळेच आता थेट नोटीसच सुनील तटकरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। प्रवक्त्यांना वरिष्ठांना विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये, खास करून आताच्या काही फॉर्म्युल्याच्या बातम्या सुरू आहेत त्यावरून ही स्पष्टता दिल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। निश्चितच आहे, ज्या प्रकारे म्हणते की नोटीस बजावण्यात आलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मात्र महायुतीबद्दल बोलताना पक्ष नेतृत्वाची परवानगी घेण्याची ताकीद या सर्व प्रवक्त्यांना देण्यात आलेली आहे। तर यापूर्वी देखील प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून जागा वाटपा संदर्भामध्ये वाद झाल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती घेण्यात आलेला हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे। कारण अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना ही नोटीस बजावलेली आहे, त्याचं पालन देखील या सर्व प्रवक्त्यांना करावं लागेल। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। महायुतीबाबत बोलत असताना पक्ष नेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद या सर्व प्रवक्त्यांना असेल। जागा वाटपाच्या आकड्यावरून देखील वाद झाल्यानं प्रवक्त्यांना या सूचना या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक प्रवक्त्यांच्या बोलण्यावरून अनेकदा वाद झाल्याचं आपण पाहतोय। मात्र अजितदादा गट या संदर्भात काळजी घेताना दिसतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यावेळेला आपल्यासोबत आहेत। खरं तर उमेशजी, यावेळेला आपल्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे।